नमस्कार. वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. वरळीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत आमदार सुनील भाऊ शिंदे यांचा वाढदिवस शनिवारी जल्लोषात मुंबईत साजरा झाला. त्या संदर्भातील हा वृत्तांत. फुलं आहेत फुलं येते ना सुरी जय महाराष्ट्र. एक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर प्रेम करतात. विशेष करून आम्ही पण त्यांना माहिती की सर्वसामान्य घरातले कार्य पिढीचे वरळीमध्ये अन्य बऱ्याच गोष्टी आहेत. जुन्या चाळी आहेत, छोट्या झोपडपट्टी वस्ती आहेत. असं की लोकांच्या ज्या समस्या त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. जिथे सुटत नाही तिथे काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे लोकांनाही ते कळते आणि जिथे सोडवत आहेत तिथे पटापट सोडवण्याचा प्रयत्न करतो. पिंपरी चाळीमध्ये पण जवळजवळ 70 ते 72% लोक त्या ठिकाणी या सगळ्या प्रकल्पावर खुश आहेत. जी बाकी लोक आहेत ती नाखुश नाहीयेत, परंतु तिथे काही तांत्रिक प्रॉब्लेम आहेत, काही कायदेशीर बाबी आहेत. त्यांचं म्हणणं आहे की हे पूर्ण करा, ते त्या ठिकाणी कोणाचा विरोध नाहीये. मध्यंतरी प्रश्न उपस्थित झालेले जिजामाता नगर आणि आदर्श नगर त्या संदर्भामध्ये आपला पाठपुरावा चालू आहे, तो कुठपर्यंत यशस्वी आहे? बघा, आता जिजामाता एक लक्षात ठेवा, जिजामाताच्या जवळजवळ 60% लोकांनी आपली घरं खाली केलेली आहेत डेव्हलपमेंटच्या हिशोबाने. काही लोक तिथे आहेत, त्यांचे काही प्रॉब्लेम आहेत, ती चर्चा करूनच सुटणार, चर्चेतून सुटणार नाही. ते लोकही सकारात्मक आहेत. आम्हाला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे, काही गोष्टी त्यांचं समाधान करायला पाहिजे, ते प्रयत्न चालू आहेत. जुन्या चाळी आहेत, छोट्या झोपडपट्टी वस्ती आहेत. असं की लोकांच्या ज्या समस्या त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करतो. जिथे सुटत नाही तिथे काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे लोकांनाही ते कळते आणि जिथे सोडवत आहेत तिथे पटापट सोडवण्याचा प्रयत्न करतो. बिगडी चाळीमध्ये पण जवळजवळ 70 ते 72% लोक त्या ठिकाणी या सगळ्या प्रकल्पावर खुश आहेत. जी बाकी लोक आहेत ती नाखुश नाही आहेत, परंतु तिथे काही तांत्रिक प्रॉब्लेम आहेत, काही कायदेशीर बाबी आहेत. त्यांचं म्हणणं की हे पूर्ण करा, ते लोकही त्या ठिकाणी कोणाचा विरोध नाही आहे. मध्यंतरी प्रश्न उपस्थित झालेले जिजामाता नगर आणि आदर्श नगर त्या संदर्भामध्ये आपला पाठपुरावा चालू आहे, तो कुठपर्यंत यशस्वी आहे? बघा, आता जिजामाता एक लक्षात ठेवा, जिजामाता नगरच्या जवळजवळ 60% लोकांनी आपली घरं खाली केलेली आहेत डेव्हलपमेंटच्या हिशोबाने. काही लोक तिथे आहेत, त्यांचे काही प्रॉब्लेम आहेत, ते चर्चा करूनच सुटणार, बिना चर्चेचे सुटणार नाही. पण ती लोकही सकारात्मक आहेत, आम्हाला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे, पण काही गोष्टी त्यांचं समाधान करायला पाहिजे, ते प्रयत्न चालू आहेत. वेणुगोपाल नावाचा तुमचा कार्यकर्ता आहे, शिवसैनिक आहे, त्यांनी सांगितलं की भाऊंच्या माध्यमातून बरेच प्रश्न सुटलेले आहेत. तर असे रेंगाळलेले महत्वाचे कोणते टप्पे आहेत जे तुम्ही आता वाढदिवसाच्या दिवशी संकल्प करून येत्या काही महिन्यामध्ये पूर्ण करा? नाही, इथे रेंगाळलेले म्हणजे एक तर रिडेव्हलपमेंट मधलीच काही घरं आहेत. आता ती हळूहळू जे सुरू होण्यातलं नव्हतं ते आता सुरू झालेलं आहे, बरोबर आहे. पुढच्या 1-2 वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी सुरळीत झालेल्या दिसतील तुम्हाला. वरळीकरांचा मोठा प्रतिसाद जो आहे तो आजही कायम आहे आणि भविष्यातही राहील. वरळीकरांचं एक महत्त्वाचं होतं की रोडवरती जे डंपर आहेत त्याच्यामुळे बऱ्याचदा अपघात झाले, त्याला आळा घालण्यासाठी काय? आता वरळीमध्ये कोस्टल रोडची कामं सुरू आहेत, मेट्रो रेलची कामं सुरू आहेत, मोठमोठ्या टॉवरची कामं सुरू आहेत, जुन्या इमारतींची कामं सुरू आहेत, झोपडपट्टी रिडेव्हलपमेंटची कामं सुरू आहेत. त्याच्यामुळे डंपर असेल किंवा ते मिक्सरच्या गाड्या असतील ह्या रस्त्यावरती दिसत आहेत. आता त्या ठिकाणी ते जे काही चालक आहेत ते त्यांना शक्य तेवढं शिस्तीने करा, हे करा म्हणून त्यांची लोक या ठिकाणी कार्यरत असतात.
काही ठिकाणी आगाऊपणा करतात आहे. रात्री बेरात्रीच्या वेळेला रोड खाली दिसला आणि त्याच्यातनं अपघात घडतात आहे, ते दुर्दैव आहे. परंतु आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर रिडेव्हलपमेंटची कामं सुरू असताना या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आहेत त्या आम्ही थांबवू शकत नाही. जर ते थांबवलं तर रिडेव्हलपमेंटच्या कामावरती परिणाम होतोय. त्याच्यामुळे काही गोष्टी ॲडजस्ट करून पुढे जायला लागतील. तुमची कारकीर्द अशीच बहरत राहू. थँक्यू. कुटुंब प्रमुखांचा वाढदिवस आहे. कुटुंब प्रमुखांची जबाबदारी असते ते सातत्याने ते पार पडत असतात, पण त्यांच्या मागे आमच्यासारखे छोटे बंधू पण सोबत असतात. हा वाढदिवस गेले 50 वर्षापासून गेले 50 वर्षे साजरा होतो आहे. पण शेवटी विभागातला आणि महानगरपालिकेतले असलेले आमदार याच्यामध्ये थोडासा फरक जाणवतो. शेवटी काही जबाबदाऱ्या विभागातल्या आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून असतात, त्या आम्ही सातत्याने पार पडत असतो. आज आलेली ही जमलेली लोक नुसतं मुंबई महानगरपालिकेतले आमदार म्हणून नव्हे तर मुंबईतली आलेली लोक आहेत आणि महाराष्ट्रातून आलेली लोक आहेत. हा कार्यक्रम आमचा कौटुंबिक नसून हा समाजाचा आणि आलेल्या लोकांसाठी आहे. विधानसभेमध्ये एक वेगळं नेतृत्व करायचं माननीय आदित्य साहेबांच्या माध्यमातून, उद्धव साहेबांच्या माध्यमातून एक वेगळी ताकद आणि वेगळी शक्ती आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मिळते आणि ती कुटुंब प्रमुख म्हणून ते पार पडत असतात. त्यांच्या माध्यमातून आम्ही छोटे बंधू किंवा आमचं कुटुंब सातत्याने या विभागामध्ये कार्य करत असतो. म्हणून हा असलेला बराडी देवीची यात्रा असून पण या माध्यमातून ही लोक इथपर्यंत पोहोचली. मी या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. शेवटी विभागामध्ये पण काही ठिकाणी वाढदिवसानिमित्त कार्यक्रम केले जातात, मग ते शैक्षणिक असू दे, मग ते मेडिकल आरोग्य शिबिर असू दे किंवा खेळाच्या माध्यमातून. आज विभागात सातत्याने 2 दिवस कार्यक्रम चालू आहे. हे असलेलं प्रेम, ही असलेली श्रद्धा आणि असलेले संबंध याच्या माध्यमातून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो. भविष्यात उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली एक वेगळं मुंबई महानगरपालिकेमध्ये, येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये वेगळा ठसा आम्ही या माध्यमातून उमटवणार. या शुभेच्छा मुंबईच्या महानगरपालिकेच्या आमदारांना आणि ज्यांच्यामुळे आम्ही स्वतः आहोत म्हणजे आमचं कुटुंब आहे ते सुनीलजी शिंदे आमचे मोठे बंधू यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्वांना जय महाराष्ट्र. एक निष्ठावंत कार्यकर्त्याला जो काही निष्ठेचं प्रामाणिकपणाचं फळ मिळतं त्या अनुषंगाने साहेबांचं जे काय काम चालू आहे त्या अनुषंगाने शिवसेनेमध्ये अनेक तळागाळापासून पदं भूषवलेला हा माणूस आज अतिशय चांगल्या पद्धतीने संघटनेसाठी त्याचबरोबर सामान्य जनतेसाठी काम करणारा माणूस. त्याचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त या व्यक्तीला आम्ही अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांची कारकीर्द सातत्याने भरत जाऊ. आणि आम्ही सर्वजण BSTचे कामगार असून BSTसाठी या माणसाचं अतिशय चांगलं योगदान आहे. BSTच्या कामगारांवरती त्यांना अतिशय आपुलकी, कळवळा, प्रेम आहे. आणि ज्या वेळेला ते समितीचे अध्यक्ष म्हणून होते त्या वेळेला त्यांनी अतिशय मोलाची कामगिरी केलेली. BST कामगारांना कधीच त्यांनी नाराज केलेलं नाही. अशा व्यक्तीला सर्व BST कामगार आणि शिवसैनिक अतिशय मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार, माझं नाव प्रकाश महाले आहे. मी आलो आहे फिनिक्स मॉल लोअर परेलमधून. शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा फ्रॉम फिनिक्स पॅलेडियम. थँक्यू. पुढील प्रगती तर त्यांची म्हणजे आम्ही बघत आलो या 13 वर्षामध्ये की ते वरती स्टेप बाय स्टेप जात आहे. तर आमची ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की हे अजून साहेबांची प्रगती हो, साहेब अजून या एरियासाठी कामं चांगली करावीत. थँक्यू. नमस्कार, माझं नाव संतोष नावरे, फिनिक्स पॅलेडियममधून आलेलो आहे. साहेबांना पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा. त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. साहेबांचं सहकार्य आम्हाला प्रत्येक वेळी लाभत आलं आहे. चांगल्या कामासाठी त्यांनी प्रत्येक वेळी सपोर्ट केलेला आहे आणि अशीच त्यांची ही कामाची पद्धत आहे. त्यामुळे ते लोकप्रिय नेते आहेत त्या पूर्ण विभागामध्ये आणि पूर्ण याच्यामध्ये. थँक्यू व्हेरी मच. मी मीना नंदकुमार भोईर, मी डिलास रोड बीडी चाळीतून आलेली आहे. शिंदे साहेबांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांना शुभेच्छा द्यायला आले. त्यांची खूप काही सारी कामं चांगली आहेत आणि खरोखरच त्यांना म्हणजे खूप कोटी प्रणाम. आणि पुढचं त्यांची जी वाटचाल जी आहे ती त्यांना मनापासून मी भगवंताला प्रार्थना करते की त्यांना खूप आशीर्वाद मिळावेत. हीच माझी सदिच्छा. थँक्यू. जय महाराष्ट्र. मी निखिल शंकर बोईटे, मी चेंबूर विधानसभामधून आलो आहे. मी युवा सेना शाखाधिकारी आहे आणि आज विधान परिषदेचे विभागाचे लाडके आमदार सुनील शिंदे साहेब यांचा वाढदिवस आहे. मी चेंबूरवरून आलो आहे. मी लहानाचा मोठा त्यांच्या सानिध्यात झालो, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्याकडनं शिकलो
की राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करावं. दिवस रात्र बघितली नाही आम्ही त्यांच्यासोबत काम केलं आहे. 12 वाजता 1 वाजता 2 वाजता आम्ही त्यांच्याबरोबर केम हॉस्पिटलला गेलो. अनेक रुग्णांच्या आम्ही समस्या सोडवल्या आहेत आणि साहेबांचा तोच आदर्श घेऊन मी आज माझ्या विभागात सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करत आहे. आणि मला खरंच आनंद वाटतो की साहेबांनी आम्हाला कधी राजकारण शिकवलं नाही. कोणाला खाली खेचा, कोणाचं बदनामी करा. आणि सुनील शिंदे साहेबांचा हाच आदर्श घेऊन माझ्यासारखे अनेक युवा वरळीतून, चेंबूरमधून, अख्ख्या महाराष्ट्रातून त्यांच्या पाठीशी उभे राहते आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. भाऊ ह्या जनमानसात एकदम मिसळलेला मनुष्य आहे. आम्ही जे सगळे लोक आलो आहोत ते काय असे कुठल्या पक्षाचे वगैरे असं काय नाही. भाऊंवर आमचं विशेष प्रेम आहे, कारण कुठल्याही कार्यक्रमात, कुठल्याही एखाद्या गोष्टीत जर त्यांची मदत लागली तर ते आम्हाला एकदम हिरिरीने उभे असतात. म्हणून आम्ही उत्स्फूर्तपणे ह्या भेटीसाठी भाऊंच्या वाढदिवसाला नेहमी दरवर्षी येतो आणि यापुढेही आम्ही दरवर्षी येत राहणार.